बीड जिल्ह्यातील परळी महामार्गावर पहाटे व्यायामासाठी गेलेल्या 3 तरुणांना भरधाव एसटीने धडक दिली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। हे तिघेही पोलीस भरतीची तयारी करत होते। या घटनेनंतर ग्रामस्थ आणि बीड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती। त्यांच्या मागणीची दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे। मंत्री सरनाईक यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। या आर्थिक मदतीमुळे पीडित कुटुंबांना थोडासा दिलासा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। बीडहून परभणीला जाणाऱ्या एका एसटीच्या बसला भीषण अपघात झाला आणि पोलीस भरतीसाठी जे सराव करत होते तिथली स्थानिक मुलं, त्यांची म्हणजे तरुण मुलं होती आणि सराव करत असताना ते सकाळी धुकं त्या ठिकाणी होतं, त्यामुळे 6 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली। त्यामध्ये सुरुवातीला 2 जण जागीच मृत्युमुखी पडले होते आणि तिसरा अत्यवस्थ होता, परंतु ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तो सुद्धा एक तरुण जो होता तो मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना ह्या बीडमध्ये घडलेली आहे आणि 3 मुलांचा जागीच मृत्यू झालेला आहे। त्यांच्या कुटुंबियाला कुणाला तरी या ठिकाणी एसटी महामंडळामध्ये नोकरीला ठेवावं अशी त्यांची मागणी होती। मृत्यू झालेल्या कुटुंबियांना 10 लाख रुपयाची मदत एसटी महामंडळाच्या वतीने मी जाहीर केली आणि भविष्यामध्ये अजूनही काही आपल्याला मदत करता येईल का हे सुद्धा त्यांना आश्वासन त्या ठिकाणी दिले।